लोकशाही समोरील आव्हानं या धड्याच्या पुढच्या विभागामध्ये आता आपण प्रवेश करतोय. चला तर आता आपण बघणार आहोत काही सामाजिक आव्हानं. तर वर उल्लेखलेल्या आव्हानाव्यतिरिक्त लोकशाही समोर काही सामाजिक आव्हानंही आहेत. तर ती कोणती आहे? तर बेरोजगारी, व्यसनाधीनता, दुष्काळ, साधन संपत्तीचं असमान वितरण, गरीब श्रीमंत यांच्यातील वाढती दरी, त्याच्यानंतर जातीयता इत्यादी सामाजिक प्रश्न सोडवणं हे आवश्यक आहे. आणि मग भारतीय लोकशाही ही यशस्वी करण्यासाठी आपल्याला काय करता येईल? तर समोर आपल्याला निवारण पण काही मुद्द्यामध्ये स्पष्ट करायचंय. तर लोकशाहीत बहुमताला हे खूप महत्व आहे आणि लोकशाही शासन प्रकारामध्ये बहुमत मिळवणारा पक्ष हा सत्तेवर येतो आणि मग संसदेमध्ये सर्व निर्णय हे बहुमताने घेतले जातात आणि मग बहुसंख्य समाजाचं कल्याण हा लोकशाहीचा उद्देश असतो. आणि बहुमत जे काही आपण बहुमताला महत्व देतो तेव्हा अल्पमतात असणारे आणि अल्पसंख्याक असे असणारे यांच्यावर अन्याय होण्याची शक्यता असते. मग लोकशाही हे जरी बहुमतानं मिळवणारं सरकार असलं तरी मतामध्ये असणाऱ्या लोकांना निर्णय प्रक्रियेमध्ये सामावून घेणं आणि त्यांच्या हितसंबंधांचा हा विचार करणं हे देखील सरकारचं कर्तव्यच आहे. म्हणजे थोडक्यात आपण बघितलं तर काय, तर लोकशाही शासनामध्ये सर्वांच्या मतांना महत्व असायला हवं आणि मग त्याचप्रमाणे बहुमताचं सरकार हे बहुसंख्य असलेल्या समाजाचे सरकार असू नये, तर सर्व धार्मिक, वांशिक, भाषिक, जातीय गटांना अशा लोकशाहीमधील निर्णय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्याची समान संधी ही मिळायलाच हवी. पुढे अजून आहे आपलं निवारण. दुसरा मुद्दा आहे की भारतातील न्यायालय आणि राजकीय प्रक्रिया ह्या अधिकाधिक पारदर्शक होण्यासाठी जाणीवपूर्वक असे प्रयत्न करताना दिसत आहे. मग त्याच्यामध्ये विशेष करून राजकारणाचं गुन्हेगारीकरण हे रोखण्यासाठी गुन्हेगारांना कडक शिक्षा आणि राजकीय प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यास बंदी असे निर्बंध न्यायालयाने घातले आहेत. अगदी कडक धोरण आहे आणि त्याच्यामुळं सगळी शिस्तबद्धता ही योग्य पद्धतीने आहे. पुढचं आहे की भारतातील लोकशाही ही यशस्वी करण्यासाठी केवळ सरकार, प्रशासन आणि न्यायालयीन पातळीवर प्रयत्न होणे पुरेसं नाही, तर त्याच्यासाठी सामाजिक आणि वैयक्तिक पातळीवर सुद्धा प्रत्येकानंच जाणीवपूर्वक प्रयत्न केले पाहिजे. मग शासकीय आणि प्रशासकीय पातळीवर सर्व शिक्षा अभियान, त्याच्यानंतर स्वच्छ भारत अभियान, त्याच्यानंतर ग्राम समृद्धी योजना, स्वमदत गटांची स्थापना आणि महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार योजना यासारखे अनेक उपक्रम हे राबवले जातात. मग त्याच्यामध्ये स्त्रियांचं राजकीय प्रतिनिधित्व वाढवण्यासाठी स्थानिक शासन संस्थांमध्ये स्त्रियांसाठी बरोबर अगदी 50% जागा राखीव ठेवण्यात या आलेल्या आहेत. किती जागा राखीव आहेत आपल्या स्त्रियांसाठी? 50% जागा राखीव ठेवण्यात आलेल्या आहेत. पुढे बघूया की भारतामधल्या लोकशाही ही संपूर्णपणे यशस्वी व्हायलाच पाहिजे, तर सगळ्याच पातळ्यांवर नागरिकांचा सहभाग वाढणं हा जरुरीचा आहे. विशेषतः शासन व्यवहारांचा तो वाढलास सार्वजनिक धोरणांचं स्वरूपच बदलून जाईल आणि संवादातूनच त्यांची निर्मिती होईल. विशेषतः शासन व्यवहारांच्या पातळीवर तो वाढला तर सार्वजनिक धोरणांचं हे स्वरूपच बदलेल आणि मग संवादातून त्यांची निर्मिती होईल. सत्तेवर न येऊ शकलेल्यांबरोबरही देवाणघेवाण असणं हे लोकशाहीच्या यशासाठी हे आवश्यकच आहे. मग त्याच्यानंतर समता, स्वातंत्र्य, सामाजिक न्याय, धर्मनिरपेक्षता, आपल्या वैयक्तिक जीवनामधल्या या सगळ्या मूल्यांचा आदर आणि त्यांची जोपासना आपल्याला करायला हवी आणि आपण आपल्या देशाचे एक जबाबदार नागरिक आहोत ही जाणीव प्रत्येकानं ठेवली पाहिजे, तरच
लोकशाही यशस्वी होईल. तरच लोकशाही यशस्वी होईल. आता दिसतंय आपल्याला स्वच्छ भारत एक कदम स्वच्छता की ओर. बरोबर. पुढे जाऊया. आपण काय शिकलो या अंतर्गत संकल्पना स्पष्ट करायची आहे. पहिला आहे डावे उग्रवादी आणि दुसरं आहे माफ करा, संकल्पना स्पष्ट करा या अंतर्गत पहिलं आहे आपलं डावे उग्रवादी आणि दुसरं आहे भ्रष्टाचार. अर्थात ह्याची उत्तरं तुम्हाला आपल्या वहीमध्ये व्यवस्थित नमूद करायची. चला तर मग आता आपण आपल्या पुढील विभागामध्ये प्रवेश करूया.